हे बघा मस्त अशी मांजर झोपलेले दाखवलेले, किती रिअल वाटतंय ना. जिथे बघावं तिथं स्वामीच स्वामी. फक्त तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि दिसले पाहिजे. तर हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ सकाळ. जवळजवळ आत्ताचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला स्वामींनी बोलवलेलं अक्कलकोटला, तर तिकडे चाललेलो आहे दर्शनासाठी. तर स्वामी असंच कोणाला पण बोलवत नाही, त्यांच्या मनात असावं लागतं, त्याच वेळेस आपलं दर्शन होतं. तर चाललो आहे अक्कलकोटला आणि बघूया तिथे गेल्यानंतर गर्दी कशी आहे आणि काय, आणि आपलं दर्शन होण्यासाठी किती वेळ रांगेत उभं राहावं लागतं आहे. हळू ट्रेन कधीच बघितली नव्हती. सगळा दगडी कोळसा आहे. हळू 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 चालली है ना. आवडली तुला? आलो आता आपण अक्कलकोटमध्ये, आणि तसं बोललो होतो मागाशी, भरपूर ट्रॅफिक लागलेली आपल्याला, आणि ट्रॅफिक तर होतीच आणि गर्दी पण खूप आहे. आतमध्ये आल्यानंतर भरपूर निवास आहेत, तुम्हाला जिथं पाहिजे तिथं राहू शकता तुम्ही. इकडं पण एक निवास. आता इकडे नवीन बिल्डिंग उभी राहते, आता महाप्रसाद बिल्डिंग, नियोजित महाप्रसाद बिल्डिंग. भरपूर गर्दी बाबा. कधी दर्शन व्हायचे काय माहिती. मागच्या वेळेस आलो होतो तर त्यावेळेस सकाळी आलो होतो आपण, गर्दी एवढी नव्हती. तर त्यावेळेस भरपूर गर्दी आहे. महाराज की जय. आपण मागच्या वेळेस आलो त्यावेळेस नव्हतं आहे ना हे? नव्हतं. आधी वैतागला आपला. नाही माणसाला म्हणतो आहे तेवढी गर्दी, मला काय म्हणतो. आता 2 पेढे घेतले आपण, एकदम मस्त चव आहे स्वामींचा प्रसाद, आणि गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही. चला आता दर्शन झालंय आणि स्वामींचं जे इकडे एक मूर्ती आहे मोठी, तर तिकडे चाललोय. स्वामींचा रथ तयार केलेला आहे इथे, छान केला, पूर्ण लाकडी आहे. असं पाहिजे दर्शन, म्हणजे जास्त गर्दीही नको आणि तानातानाही नको. नाहीतर मठामध्ये एवढी तानातान झाली ना, लोक खूप ढकलत होते. नंतर गरमी पण भरपूर, उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर गरमी तर साहजिकच आहे. का तोडले झाडे? तर स्वामींच्या दारात जर एवढे झाडं, मोठ्या झाडाची तोडणी होते म्हणल्यावर अवघड आहे. चांगली सावली होती, 4-5 झाडं तोडलेत. 1, 2, 5-6 आहेत, आतमध्ये पण 1-2 आहेत. का झाडं तोडता राव?
एवढं अक्कलकोटचं नाव आहे स्वामींच्या चरणी, सगळं महाराष्ट्रातून जगभरातून लोक येतात आणि तुम्ही कुशाला असे एवढे जुने झाडं तोडतात. झालं आहे दर्शन आणि फायनली आपण परत आपल्या गाडीजवळ आलेलो आहे. आता एक अजिंक्य तारा म्हणून हॉटेल आहे, रोडलाच आहे. आत्ताच अक्कलकोटवरून दर्शन करून निघालो, तर तिथे येऊन थांबलो आहे नाश्त्यासाठी. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि अजून त्यांचं चाललंय टाइमपास. जिथे बघावं तिथं स्वामीच स्वामी. फक्त तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि दिसले पाहिजे. आणि इकडं मस्त अशी वनराई केलेली आहे. एक या साईडला मस्त अशी वनराई, नंतर इकडं असं एक गावाकडचं वातावरण तयार केलेलं आहे. असं एक गावाकडं जुन्या काळात जे सापराचे घरं असायचे ना, गवताने नाही तर आपलं ऊसाच्या पाचटाने शेकरलेले, तर तशा टाईप एक मस्त असं छोटंशी एक रूम बनवलेली आहे. बैलगाडी, नंतर 2 बैल, नंतर तुळशी वृंदावन. आणि किती छान केलं आहे बघा ना. दोन्ही साईडने जे आपलं हे आहे ना, सपारच म्हणतो मी, आमच्या गावाकडे सपारच म्हणतात त्याला, तर मी तेच बोलतो आहे. तर दोन्ही साईडने असं झाडांचं वेल सोडलेलं आहे आणि तुळशीचं वृंदावन. नंतर तिथं ते एक पुतळं बसवलं आहे, तर पीठ मळताना दाखवलं आहे. नंतर पाटावर वंटा, उखळ म्हणू शकतो आपण त्याला, पाटावर वंटा नाही उखळ, जवळूनच दाखवतो. बघा मस्त अशी मांजर झोपलेलं दाखवलेलं आहे, किती रिअल वाटतंय ना. नंतर इकडं भाकरीचं पीठ मळताना, नंतर हे असं झोपडी, नंतर इथं आपलं एक शिग, म्हणजे आपण म्हणू शकतो की भाकरी केल्यानंतर आपण ज्या टोपल्यात ठेवतो ना, तर तसं ते डबा न वापरता एकदम जुन्या काळाचं. नंतर एक छोटासा मुलगा खेळतोय लहान. नंतर तिकडून एक पुतळा ठेवला आहे की ती बाई उखळामध्ये काहीतरी कुटते आहे. नंतर तिकडून त्यांचा मुलगा असा नांगर, म्हणजे पूर्ण फॅमिलीच दाखवलेली आहे. नांगर घेऊन चालला आहे रानात. आणि आणखीन बघायला गेलं तर त्या साईडने जातो मी. इथं अशा कोंबड्या वगैरे चरताना दाखवलं आहे. ही शेळी भारी आहे ना, मस्त केलेलं आहे खूप. लहान मुलांना अट्रॅक्ट करतात या गोष्टी हॉटेलमध्ये आल्यानंतर. कोंबडा आरळी देतोय आणि नंतर हे त्याचे सगळे साथीदार कोंबड्या. नंतर तिकडं पिल्लं पण ठेवलेले आहेत, एकदम रिअलिस्टिक केलेलं आहे. आणि पलीकडं गेलं तर तो जो पुतळा आहे नांगर घेऊन चाललेला आहे. नंतर इथं बाबा टेन्शनमध्ये बसलेले आहेत. नंतर हे कुत्रं, तर असं दाखवलं आहे बाबा जरा जास्त टेन्शनमध्ये दिसत आहेत. बाबांना मुलाचा संसार कसा होतो आहे हे टेन्शन पडलेलं दिसतं आहे बहुतेक. आणि छान केलं, एकदम असं गावाकडचं टचअप दिलेलं आहे, असं मस्त फील दिलेलं आहे एकदम. आता आवडलं तुला हे? हां, हे कोंबडीचे पिल्लं आवडले ना तुला? चिकन आवडलं तुला? कोंबडीचे पिल्लं तसं काही खरेच आहेत, खेळतायत बाजूने कोंबड्या ह्या. भारी केलंय खूप. हां, कोंबडा पण आहे, रोस्टर आहे ना. आवाज देतोय ना तुला? हॉटेल अजिंक्य तारा, लोकेशन सोलापूर अक्कलकोट हायवे, एकदम हायवेलाच लागून आहे. तर बसलं नाश्त्याला, मस्त आहे झाडाखाली, एकदम हवेशीर असं, सावली सगळ्या बाजूने. इथं बसलो आम्ही येऊन. खाली आपली ऑर्डर 3 डोसा ऑर्डर दिलेले आहेत आणि नंतर मेदू वडा 2 आणि एक उत्तप्पा. मस्त वनराई राव, असंच पाहिजे आपल्या घराजवळ तरी. आत्ताच आम्ही NTPCला रिटर्न चाललो होतो, तर एक मस्त असं मंदिर दिसलं, श्री गेन सिद्ध मंदिर कुंभारी. कलरफुल एकदम, घंट्या, गणपती बाप्पा मोरया. लाकडाचं आहे आतमधला, वाजवायचा घंटा वाजवायचा.
त्यामुळे जास्त काही आवाज घुमत नाही. खंडोबासारखीच मूर्ती आहे. ठीक आहे, भंडारा पण, पादुका. डिझाईन पण मस्त आहे आणि कलर पण भारी दिलेला आहे.